काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आपल्यासोबत आहेत। सर, आज काँग्रेस आणि वंचित यांच्या युतीची घोषणा होतीये। खरं तर अनेक वर्षापासूनचे प्रयत्न आज यशस्वी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या युतीच्या घोषणेला सुद्धा महत्त्व आहे। कशा पद्धतीने युती म्हणून तुम्ही आता मुंबई महानगरपालिकेच्या या निवडणुकीला सामोरे जाणार आहात? 99 साली तेव्हाचे भारिप बहुजन महासंघ आणि आजचा वंचित यांच्यासोबत आमचं अलायन्स होतं। नंतरच्या काळामध्ये काही संवाद हा नीट स्वरूपात होऊ शकला नाही आणि एक मोठा कालखंड हा जो आहे हा गेलेला आहे आणि या परिस्थितीत आता वंचितच्या सोबत एक मित्रपक्ष या नात्यानं समोर येणं हे निश्चित उल्हासदायक आहे आणि यातून हा काही सत्तेचा खेळ नाही, शीट शेअरिंगचा खेळ नाही, तर हा विचारांचा मेळ आहे आणि हा मेळच पुढे घेऊन जाण्याची आवश्यकता आहे। मी या निमित्तानं आनंद व्यक्त करतो, समाधान व्यक्त करतो आणि ही आघाडी जी आहे ही दीर्घकाळ टिको ही अभिलाषा देखील व्यक्त करतो। खरं तर विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी म्हणून 3 मित्रपक्ष सोबत या पालिकेच्या निवडणुकीसाठी दिसतील अशी एक शक्यता होती, चर्चा सुरू होत्या। तुमच्या अनेक बैठका खरं तर शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबत झालेल्या आहेत। हे असताना वंचित सोबत जाण्याचा पर्याय कसा निवडला? तुमचे जे इतर 2 मित्रपक्ष होते, राष्ट्रवादी आणि शिवसेना उभाटा, त्यांच्यासोबत का तुमचं जमलं नाही किंवा अधिकृत आतापर्यंत तशी घोषणा का होऊ शकली नाही? नाही, आमचं न जमण्याचा काही विषय नाही, आमचं जमलेलंच आहे। निवडणुका आम्ही मैत्रीपूर्ण लढत ही लढत आहोत। आमच्या वारंवार मुंबईच्या ज्या झालेल्या ज्या बैठका होत्या त्या बैठकांमध्ये कार्यकर्त्यांनी आघाडी न करता स्वबळावर जाण्याची भूमिका मांडली आणि त्याचं कारण काही शिवसेना विरोध आहे हा नव्हता। तर जेव्हा आघाडी शिवसेनेशी होते तेव्हा आम्हाला कमी जागा मिळतात, कमी ठिकाणी कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळते। शेवटी आमचाही राजकीय पक्ष आहे, आमचं राजकीय चिन्ह हे लोकांपर्यंत घराघरापर्यंत गेलं पाहिजे ही कळकळ त्यामागे होती। नेतृत्वाची भूमिका जी आहे काँग्रेसच्या आमच्या मुंबईच्या ती देखील भूमिका तीच होती आणि करिता हा निर्णय आम्ही घेतला आणि हा निर्णय घेऊन सविनय हा आमचे प्रभारी रमेश चेनिथलाजी यांनी हा शिवसेनेला कळवला। त्यामुळे याच्यात कुठेही कटुता असण्याचं काही कारण नाही। शेवटी अलायन्स म्हणजे 2 वेगळे पक्षच असतात, एकत्र येऊन लढत असतील तर चांगलंच आहे। आता ते जुळून येऊ शकलं नाही, मात्र ते आमचे मित्र कालही होते आणि आजही आहेत। संजय राऊत असं म्हणतायत की काँग्रेसला जेवढ्या जागा हव्या होत्या तेवढा आम्ही सुद्धा द्यायला तयार होतो आणि ही जी युती झालेली आहे ती प्रकाश आंबेडकरांना मान्य आहे का? हव्या तेवढ्या जागा कदाचित मिळाल्या असत्या, मात्र हव्या तेवढ्या जागा आम्हाला मिळू शकल्या नसत्या आणि म्हणूनच ही आघाडी जी आहे ही आमची त्यांच्यासोबतची आघाडी होऊ शकली नाही। आता यावर काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही, निवडणुका आता समोर आलेल्या आहेत आणि आपण आमचे मित्र होतात, मित्र आहात आणि मैत्रीपूर्ण आपण लढू। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षासोबत देखील आपली चर्चा सुरू होती, ती चर्चा कोणत्या टप्प्यापर्यंत आलेली आहे आणि त्या संदर्भातली युतीची घोषणा होईल का? आम्ही सगळ्या आघाड्यांची चर्चा जी आहे ती स्थानिक पातळीवर ठेवली होती। वंचित बहुजन आघाडी ही आमचा मित्र हे आमचा समविचारी पक्ष होता, आज तो मित्रपक्ष म्हणून आम्ही त्या पक्षाची जोडल्या जात आहोत। शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीच्या सोबत स्थानिक पातळीवर आमची चर्चा सुरू आहे। पण जसं पद्धतीने बघितलं की सध्या जागा वाटप तुम्ही युतीची घोषणा करत आहात, मात्र जागा वाटप कसं होणार आहे? वंचितला तुम्ही किती जागा सोडणार आहात? रासपासोबत तुमची युती झालेली आहे, त्यांना किती जागा सोडणार आहात? या जागांच्या संदर्भामध्ये काय चर्चा झाली, काय निर्णय झालेला आहे? जागाचा तिढा हा नाही, सोबत आपण आलो पाहिजे ही असणारी भूमिका आहे। त्यामुळे जुळून येत असेल तिथे आम्ही जाऊन निश्चित जुळून घेऊ, नाही जुळून आलो मैत्रीपूर्ण लढू, मात्र अलायन्स म्हणून आम्ही आता सोबत राहणार आहोत हा याच्यातला निष्कर्ष आहे। पण चर्चा सुरू असताना ज्या जागा वंचितला हव्या होत्या त्याच जागा काँग्रेसला सुद्धा हव्या होत्या, काही जागा अशा होत्या जिथे दोन्ही पक्षांकडून दावा केला जात होता, त्या जागेवरचा तिढा आता सुटलेला आहे। आता जी युती आहे ती त्याचा मार्ग एकदम सुकर झालेला आहे। त्यांच्याही जागा आणि आम्ही राजकीय दोन्ही पक्ष आहे, त्यामुळे तशा स्वरूपामध्ये अडचण निर्माण होणे स्वाभाविक आहे, मात्र चर्चा संपन्न झाली आणि चर्चेतून सकारात्मक मार्ग निघालेला आहे। खरं तर जी 2 ठाकरे बंधूंची युती झालेली आहे असं सातत्याने म्हणलं जात आहे की महापौर जो आहे तो मराठीच होईल, भाजपाकडून सुद्धा तसा दावा केला जात आहे। अशा पद्धतीचे दावे केले जात असताना आता काँग्रेस आणि वंचितची जी युती झालेली आहे, तुमच्यासाठी ही निवडणूक किती महत्त्वाची असणार आहे आणि महापौर नेमका कुणाचा असणार आहे? महापौर हा 74व्या घटना दुरुस्तीचा असणार आहे आणि तो आमच्या विचारांच्याच निश्चित स्वरूपाचा असेल अशा स्वरूपाचा एक विश्वास आहे। मात्र मुळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्थानिक मुद्दे, तिथला भ्रष्टाचार, तिथला अजेंडा हा पुढे घेऊन जाणं आवश्यक आहे। मात्र अलीकडच्या काळात आपण बघतो की आता ग्रामसभेपर्यंतही पक्ष घेऊन जाण्याच्या तयारीत भारतीय जनता पक्ष कुठेतरी आहे।
एवढी सर्व हा अहंकार आणि अशा पद्धतीची रेस ही बरी नाही. कारण शेवटी निवडणुका आपल्याला लढायच्या जरी असल्या तरी त्यामध्ये एक संस्कृती असते ती या सगळ्या आग्रहामध्ये कुठेतरी दिसून येत नाही. काँग्रेसनी यावेळेस चांगल्या विचारांची मोड बांधलेली आहे, चांगलं मतांची पण मोड बांधलेली आहे आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळेल अशा प्रकारची आमची अभिलाषा आहे. खरं तर राहुल गांधी कायमच अदानी आणि अंबानी यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात. आज बारामतीमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळतंय की शरद पवार यांच्या कार्यक्रमासाठी स्वतः अंबानी इथे अदानी जे आहेत ते स्वतः बारामतीमध्ये आलेले होते आणि त्यांच्यासोबत पवारांचं सगळं कुटुंब होतं. अजित पवार असतील, रोहित पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळेच एकत्र आहेत. तर तुमचा मित्रपक्ष म्हणून राष्ट्रवादी जेव्हा अशा पद्धतीचा कार्यक्रम करतात त्याला अदानीला बोलवतं, कसं बघता तुम्ही याच्याकडे? बारामतीमध्ये अनेक संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या आहेत. त्यांचं वेगवेगळं काम आहे. कुठे शिक्षण क्षेत्रात असेल, कृषी क्षेत्रात असेल, AIच्या क्षेत्रात असेल आणि त्या क्षेत्रांमधल्या त्या संस्थेमध्ये जर कोणी भेट देत असेल तर त्याला कोणत्याही पक्षाशी त्याचा जोडणं हे चुकीचं आहे. आम्ही अडाणीच्या विरोधात होतो आहोत आणि अडाणी या व्यक्तीच्या विरोधात नाही तर अडाणींनी जो खेळ मांडला आहे, जो नंगानाच त्यांनी जो खेळत आहे याच्या विरोधात आम्ही आहोत आणि आमचा त्यांच्याशी असणारा जो वैचारिक मतभेद आहे आणि आम्ही त्यांच्या विरोधातली आमची जी भूमिका आहे त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत. या कार्यक्रमाला राजकारणाशी जोडण्याची आवश्यकता नाही असं आम्हाला वाटतं. आपण बघतो की बारामतीमध्ये कार्यक्रमासाठी अदानी आलेले होते आणि याच कार्यक्रमावरून जेव्हा आपण काँग्रेसला प्रश्न विचारत आहोत, जेव्हा जे काँग्रेस इतर वेळी अदानीवरती टीका करत असतं, मात्र या कार्यक्रमाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नका अशा पद्धतीची जी भूमिका जी आहे ती खरं तर काँग्रेसने व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम TV, मुंबई.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.